ओके, हे आपलं डेफिनेशन झाली. जुनी डेफिनेशन आहे रिटेल केमिस्ट स्पेशल ऑडिट. आता आरसीपीए कसा करायचा असतो, जे आपण काल आणि आज आपण थोडंसं बघितलं, थोडंसं पूर्ण नाही बघितलं. आरसीपीए फार घन विषय, जेवढा त्या डिटेलमध्ये शिरेल तेवढं कमी लक्षात घ्या. ओके, तर याचा फॉर्मॅट मी तुम्हाला देतो. पण पहिलं मला जोपर्यंत मी 150 डॉक्टर लिस्ट देत नाही तोपर्यंत हा फॉर्मॅट मी देणार नाही. जर मी तुम्हाला सगळे फॉर्मॅट दिले तर तुम्ही एक पण पूर्ण करणार नाही. हा आमचा जुने अनुभव आहे. ओके, एक एक स्टेप बाय जाऊ. पहिलं मला डॉक्टर लिस्ट कंप्लीट करून द्या, मग मी ह्याला हात घालतो. लक्षात घ्या. ओके, फक्त आरसीपी कसा करायचं सांगतो की फक्त डिपेंड ऑन फक्त कस्टमर आहे, याच्यात कंपनीचा काही संबंध नाही. लक्षात घ्या. कस्टमरला काय आवडतं, काय निवड आहे, किंवा तिथे काय बर्निंग डिझायर आहे, किंवा कुठल्या पद्धतीने काम केलं पाहिजे. डॉक्टरच्या वेगवेगळे त्याच्यामध्ये भरपूर पॉईंट आहेत. मला वाटतं काहीतरी 60 का 70 पॉईंट आहे सगळे म्हणतात. सरासरी 5 ते 6 पानाचा फॉर्मॅट आहे. डॉक्टर स्क्रिप्ट कशी असावी त्यामध्ये लिहिलेलं लक्षात घ्या. नुसतं डॉक्टरचं नाव, मोबाईल नंबर, मेडिकलचा मोबाईल नंबर हे काढलं म्हणजे कसं आपला आरसीपी होत नसतो. डॉक्टर 4 पुढे कुठले तो म्हणून हा आरसीपी होऊ शकत नाही. डॉक्टरचं बिहेवियर कसं आहे हे स्वतः ते मेन्शन झालं पाहिजे, काही लेखन स्वरूपात झालं पाहिजे. ह्याला म्हणायचं आरसीपी आहे. म्हणून मी काय म्हणलं की डोंट चेक पोटेन्शियल, चेक हॅबिट्स. डॉक्टरच्या हॅबिट चेक करणं फार काळाची गरज आहे. आणि ह्या जर आपल्या सापडल्या, ह्या जर आपण त्याच्यावर कामकाज केलं, सापडतो. आज मला तुमच्या धोरणचं मला कळलं. उदाहरण देतो, तुम्ही डॉक्टर आहात. उदाहरण देतोय, तुम्ही डॉक्टर आहात, आम्हाला कळलं तुम्हाला गोड फार आवडतं. ओके, तर मी गोड काही तुम्हाला दिलं पाहिजे. मला कळलं तुम्ही डॉक्टर आहात, तुम्हाला गोड फार आवडतं. हे जर मला कळलं तर मी तुम्हाला गोड द्यायला कधी आलं पाहिजे? ऑकेजनला जायचं नाही सर, ऑकेजनला बाकी लोक देतात. तर जेव्हा माझा कॉल असेल किंवा जेव्हा आपल्याला वाटलं की आपल्याला चला असेल 3-4 डॉक्टर आपण ते क्लिअर करू शकतो. सर दर 3 दिवसाला सर मी येताना ह्या महाराजा स्ट्रीटमधनं सर मी तुम्हाला गुलाबजामुन घेऊन येतो. पण कधी द्यायचं? सरासरी दुपारी 1:30 ते 2च्या दरम्यान. भूक कधी लागते आणि त्याच वेळेस ऑर्डर निघते, हे पण समजलं पाहिजे. नाही तुम्ही सकाळी सर दिला 10 वाजता घेऊन डब्बा, डॉक्टर जेवण पण आले सर, तर काही मतलब नाही काय. हा उपरिमच असतो डॉक्टर, ती खायला न खायला भाग वेगळा, पण तो तुमच्या त्या दिलेल्या गोष्टीला काही महत्वच नाही सर. असं काय हा सर कोणी व्यक्ती त्या ठिकाणी तुम्ही आम्ही जरी असलो तरी आपण तोच विचार करणार का तुम्ही जेवण करू आम्ही, बरोबर सर. समजलं पाहिजे स्पेसिफिक टाइम, स्पेसिफिक गिफ्ट हे त्या टायमात समजलं पाहिजे. आणि करतात लोक आवर्जून करतात की डॉक्टरना काय चुकीच्या हॅबिट असतील तर त्या लोकांना आवर्जून त्या टायमाला वाढवून देतात. चुकीच्या हॅबिट असतील तर योग्य हॅबिटला आपण 100% सपोर्ट केला पाहिजे. डॉक्टरची योग्य हॅबिट काय असेल, डॉक्टर काही पण केलं तर सकाळी तो डॉक्टर फिरायला जातो उदाहरणार्थ, आणि आपल्याला कळलं की तो फिरायला जातो तर त्याला ट्रॅक सूट सकाळचा दिलाच पाहिजे. त्याला आपण मॉर्निंग वॉकला ड्रेस म्हणतो ना, लक्षात घ्या. किंवा डॉक्टरला शूज दिलेच पाहिजेत आपण, किंवा डॉक्टर आपला जो वेगळं काय देतोय का, डॉक्टरची जी हॅबिट आहे त्याच्यावर फोकस करा. डोंट चेक पोटेन्शियल, चेक हॅबिट्स. ह्याच्यावर काम चालू करा. डॉक्टर काय जसे तुमचे डॉक्टर हेल्थवर काम करतात त्याच्यावर आपण फोकस केला पाहिजे. काही डॉक्टर बिझनेसवर फोकस करतात, काही डॉक्टर लोक पेंटिंगवर फोकस करतात, काही लोकांना फार छान छान राहायला आवडतं. लक्षात घ्या. काही डॉक्टर लोकांना माझी ओपीडी फार छान सजली पाहिजे हेही वाटतं. डॉक्टर वाटते मी पेशंटला सर्वात जास्त बेनिफिट दिला पाहिजे हेही आवडतं डॉक्टरला. डिपेंड ऑन डॉक्टर. आपण त्या डॉक्टर त्या पद्धतीने निवडला पाहिजे. आरसीपी त्याला म्हणतात. आरसीपी अशा पद्धतीने करायचं लक्षात घ्या. ह्याविषयी तुम्हाला काय फॉर्मॅटिव्ह तुम्हाला नंतर देतो. पुढे घ्या सर.